डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडात चवदार तळ्याच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडवली. पाणी ही निसर्गाची देणगी असून या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात? या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व मानवांचा यावर अधिकार आहे. तो मी त्यांना मिळवून देणारच. पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाकणार आहे मी. पाण्यासाठी हे जीव तळमळती, पाण्यासाठी हे जीव तळमळती, जीव जीवाला काहे छळती. स्पर्श करूनी पाणी हे पिणार आहे मी, समान हक्क मानवाला देणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाकणार आहे मी. पाणी निसर्गाची हो देणगी, पाणी निसर्गाची हो देणगी, माणूस माणसाचा पाण्यात पाही, नाते एक जीवांचे जडणार आहे मी, सत्यासाठी या काठी लढणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्यांचे चाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्यांचे चाकणार आहे मी. सत्याग्रह हा चवदार तळ्याचा, सत्याग्रह हा चवदार तळ्याचा, मानवी हक्काचा हा सत्याचा, दुष्ट रूढीवर तुटूनी पडणार आहे मी, परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाकणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्यांचे चाकणार आहे मी.